चला मित्रांनो, आता आपण क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग ऑफ डी ऑर्बिटल इन टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस पाहूया. आता जेव्हा टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस मध्ये डी ऑर्बिटलचं स्प्लिटिंग पाहणार आहोत, तर त्यासाठी सुरुवातीला तुम्हाला सर्वांना माहिती आहे की डी ऑर्बिटल दोन सेट असतात. एक इजी सेट आहे जे ऍक्सियल ऑर्बिटल असतात आणि दुसऱ्या जे असतात त्या नॉन ऍक्सियल ऑर्बिटल आहे, ज्यांना आपण T2G ऑर्बिटल्स म्हणत असतो, ज्यांचे ऑर्बिटल लोब्स हे इन बिटवीन द असतात, म्हणून यांना आपण नॉन ऍक्सियल ऑर्बिटल म्हणत असतो. आता जेव्हा सेंट्रल मेटल ऍटम कडे लिगँड्स अप्रोच होणार आहे टेट्राहेड्रली, तो इन बिटवीन द ऍक्सिस होऊन राहिलेला आहे. काय आहे तो? इन बिटवीन द ऍक्सिस होऊन राहिलेला आहे. त्यामुळं जे लिगँड्स अप्रोच होऊन राहिलेले आहे इन बिटवीन द ऍक्सिस एक्स वाय झेड या तीन ऍक्सिसच्या मदत ते अप्रोच होऊन राहिले सेंट्रल मेटल ऍटम कडे. आणि मदतनी कोणत्या ऑर्बिटल आहेत? या मेटलच्या T2G सेट वाल्या ऑर्बिटल आहे, दॅट इज DXY, DXZ आणि DYZ. त्यामुळे या डी ऑर्बिटल मधले जे इलेक्ट्रॉन्स असतात आणि या लिगँडचा निगेटिव्ह चार्ज यांच्यामध्ये रिपल्शन होईल आणि नॅचरली हे जे T2G ऑर्बिटल्स आहे, हे T2G ऑर्बिटल्स यांच्यामध्ये रिपल्शन झाल्यानं हे हायर एनर्जी ऑर्बिटल मध्ये स्प्लिट अप होऊन जाईल. T2G ह्या जे तीन ऑर्बिटल्स आहेत, बरोबर आहे, DXY, DXZ आणि DYZ अशा तीन सेट मध्ये स्प्लिट अप होऊन जाईल. आणि ज्या ऑर्बिटल ऍक्सिस वर आहे दॅट इज EG, ह्या फेवर करतील त्या लिगँड्सला सेंट्रल मेटल ऍटम कडे अप्रोच करण्यासाठी. त्याच्यामुळे ते लोअर डाऊन द एनर्जी करतील, क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझिंग एनर्जी, म्हणजे स्टेबिलाइज करेल क्रिस्टलला तयार करण्यासाठी. तर अशा प्रकारे हे स्प्लिटिंग होईल. म्हणजे EG सेट जो आहे दॅट इज DX² मायनस Y² आणि DZ² हे लोअर एनर्जी असेल आणि DXY, DXZ आणि DYZ हे हायर एनर्जी ऑर्बिटल असेल. त्यामुळे आपण सांगत असतो की DXY, DXZ and DXZ ऑर्बिटल एक्सपिरियन्स मोर रिपल्शन. ते मोर रिपल्शन करतील ह्या सेंट्रल मेटल ऍटमच्या ऑर्बिटल्स आणि या लिगँड्सचं निगेटिव्ह चार्ज, आणि दॅट्स वाय they are higher in energy while the ligands compared to the DX² minus Y² and DZ². जे लिगँड अप्रोच होणार आहे तर ते या ऑर्बिटल्स वर कमी रिपल्शन करतील, कोणत्या? ऍक्सियल ऑर्बिटल वर, म्हणजे EG सेट वर, आणि म्हणून तो स्टेबलाइज करेल त्या कॉम्प्लेक्सला फॉर्मेशन साठी. आता हे जे रिपल्शन आहे, या रिपल्शन मुळे ड्यू टू द लार्ज रिपल्शन ऑफ DXY, DXZ and DYZ ऑर्बिटल्स आर हायर एनर्जी. ह्या काय असतील? हायर एनर्जी ऑर्बिटल होतील T2G ऑर्बिटल्स टेट्राहेड्रल केस मध्ये. whereas DX² minus Y² and DZ ऑर्बिटल्स आर रिलेटिव्हली लोअर एनर्जी, दॅट इज EG सेट हा लोअर एनर्जी. आणि हा टोटली ऑक्टाहेड्रल केसच्या कसा आहे? हे विरुद्ध आहे. ऑक्टाहेड्रल मध्ये EG वरत होती आणि T2G खाली होती. पुन्हा ऑक्टाहेड्रलची जी CFAC एनर्जी आहे, CFAC एनर्जी आहे ही हायर असते. कोणाची? ऑक्टाहेड्रल केसची. कोणापेक्षा? टेट्राहेड्रल केस पेक्षा, 4/9 टेट्राहेड्रल केस पेक्षा. त्याचं कारण असं आहे की इथे 6 लिगँड्स अप्रोच होत असतात, इथे 6 लिगँड अप्रोच होत असतात आणि इथे 4 लिगँड्स अप्रोच होत असतात. त्यामुळे जे स्प्लिटिंग आहे यांच्या CFAC एनर्जी मध्येही फरक असतो. त्यामुळे आपण इथे सांगत असतो की तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जे लोअर एनर्जी ऑर्बिटल्स म्हणजे T2G ऑर्बिटलचा जो सेट आहे तो लोअर डाऊन होऊन जाईल, म्हणजेच निगेटिव्ह होऊन जाईल 6 डेल्टा, आणि जे हायर एनर्जी आहे तो 4 ने इन्क्रीज होऊन जाईल, बरोबर आहे. त्याच्यामुळं नॅचरली ह्या ज्या ऑर्बिटलचे सेट आपण पाहिलेले आहे, तर इथे पहा, इच इलेक्ट्रॉन्स एंटर इन वन ऑफ द DX, DY and DZ ऑर्बिटल रायजेस द एनर्जी इन टू द 4DQ. जसं इथे जेव्हा इलेक्ट्रॉन्स एंटर होते तेव्हा हा 0.4 डेल्टा टी किंवा 4DQ न काय होतो? इन्क्रीज होतो. आणि जेव्हा इलेक्ट्रॉन्स EG सेट मध्ये एंटर होतो तेव्हा एनर्जी 6DQ न काय होते? कमी होत असते. आणि त्याच्यामुळं हे जे स्प्लिटिंग आहे, आपण जे सांगतो की क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग इन टेट्राहेड्रल फील्ड दस मच लेस दॅन, हे किती असते? 4/9 टू दॅट ऑफ द ऑक्टाहेड्रल केस. मी आता सांगितलेलं आहे तुम्हाला, जसं आपण इथे डायग्राम मध्ये पाहूनच राहिलेलं आहोत. तर हे 4 पाहिजे आणि हे 6, ठीक आहे, अशा प्रकारे. तर आता बघा, आपण जेव्हा मॅग्नेटिक प्रॉपर्टी यांची स्टडी करू क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग डायग्राम नुसार, तर जर आपली केस म्हणजे आपली सिस्टीम जर D1 असेल, म्हणजे ज्यावेळेस
D1 इलेक्ट्रॉन्स असेल एखाद्या सेंट्रल मेटल आयटम पाशी, तर मग तो लो स्पिन कॉम्प्लेक्स असो का हाय स्पिन कॉम्प्लेक्स असो, एकच इलेक्ट्रॉन्स फिलअप होईल. बरोबर आहे. मी आता सध्या कोणासाठी सांगत असतो, हाय स्पिन साठी सांगतो, नंतर आपण लो स्पिन साठी घेऊ. ठीक आहे. आता जेव्हा आपण D2 केस घेतली, म्हणजे इथे जर D2 केस घेतली तर नॅचरली एक इलेक्ट्रॉन्स वापस काय होईल, अनपेड राहील. म्हणजे दोन्ही अनपेड इलेक्ट्रॉन्स राहील, एक एक इलेक्ट्रॉन फिलअप होईल. ज्यावेळेस 3 इलेक्ट्रॉन्स येईल त्यावेळेस या केसमध्ये आता काय होईल, चेंज होईल. बघा लक्षात ठेवायचं आहे. तर 3 इलेक्ट्रॉन जर आले तर नॅचरली इथे काय होणार आहे, तिसरा इलेक्ट्रॉन हाय स्पिन कॉम्प्लेक्स जर असेल तर तो एक इलेक्ट्रॉन्स वरत जाईल, म्हणजे 3 अनपेड इलेक्ट्रॉन्स राहील हाय स्पिन कॉम्प्लेक्स मध्ये. आणि तेच जर लो स्पिन कॉम्प्लेक्स असेल तर नॅचरली जे 4 इलेक्ट्रॉन्स आहेत, ते 3 इलेक्ट्रॉन्स आहे, त्यापैकी एक इलेक्ट्रॉन पेअर्ड होईल आणि एक असा राहील Eg मध्ये आणि T2G वरती आहे आपल्या. बरोबर आहे. अशा प्रकारे ही कोणती केस आहे, लो स्पिन साठी. अशा प्रकारे आता जेव्हा आपण एकच कन्सिडर करू पहिल्यांदा हाय स्पिन कॉम्प्लेक्स, जेव्हा आता 4 अनपेड इलेक्ट्रॉन्स असेल तर चौथा इलेक्ट्रॉन्स इथं जाईल, 5 इलेक्ट्रॉन असेल तर तो 5वा इलेक्ट्रॉन्स इथं जाईल हाय स्पिन मध्ये. त्यानंतर 6वा जेव्हा इलेक्ट्रॉन्स येईल तर एक इलेक्ट्रॉन्स पेअर होतील, तर 4 अनपेड असतील. 7 इलेक्ट्रॉन्स आले तर 2 इलेक्ट्रॉन पेअर्ड होतील, 3 अनपेड राहतील. 8 इलेक्ट्रॉन झाले तर नॅचरली 3 पेअर्ड होतील, 2 अनपेड राहतील. 9 झाले तर त्यानंतर 4 पेअर्ड असतील, 1 अनपेअर्ड असतील. आणि शेवटी जेव्हा D10 असेल तर हे सर्व इलेक्ट्रॉन्स पेअर्ड असतील हाय स्पिन मध्ये. आता लो स्पिन म्हणजे स्ट्रॉंग फील्ड लिगँड, जिथे स्ट्रॉंग लिगँड्स असतात त्यावेळेस. आता ज्यावेळेस आपण एक घेतला तर एक अनपेड असेल, 2 घेतले तर 2 अनपेड, 3 जेव्हा असेल तेव्हा एक पेअर्ड होईल. कारण जे CFSE एनर्जी असेल स्ट्रॉंग फील्ड साठी ते कशी असेल, CFSE हायर असेल. आणि त्यामुळं एक अनपेड असेल इथे 3 केस मध्ये. 4 मध्ये हे 4ही पेअर्ड होतील लोअर स्टेट मध्ये, त्याच्यामुळे 4 याच्यातनी 0 अनपेड असतील. ठीक आहे. 5वा इलेक्ट्रॉन जेव्हा येईल तो इथे जाईल, त्याच्यामुळे एक अनपेड येईल. 6वा इलेक्ट्रॉन जेव्हा येईल तेव्हा T2G मध्ये एक जाईल. 6वा इलेक्ट्रॉन जेव्हा येईल तो याच्यात जाईल, म्हणजे 3 अनपेड इलेक्ट्रॉन्स असेल. त्यानंतर 8 इलेक्ट्रॉन जेव्हा येतील तेव्हा याच्यात 2 अनपेड असतील. बरोबर आहे. आणि 9 जेव्हा येईल त्यावेळेस एक अनपेड असेल आणि 10 असेल तर 0च असेल सर्वच याच्यात. तर त्यामुळं जेव्हा हे केस आहे D3 to D6, यावेळेसच आपल्याला मॅग्नेटिक प्रॉपर्टी जे स्टडी करायची आहे त्यांच्यामध्ये व्हेरिएशन येईल. आणि त्याच्यामुळं जे आपण कॉम्प्लेक्स स्टडी करणार आहोत तो हाय स्पिन असो का लो स्पिन कॉम्प्लेक्स असो, तर जेव्हा कोणती केस असेल टेट्राहेड्रल केस मध्ये, तर आपल्याला ऍक्च्युली हाय स्पिन कॉम्प्लेक्स किंवा लो स्पिन कॉम्प्लेक्स जे आहे ते फक्त कोणत्या केससाठी मॅग्नेटिक प्रॉपर्टी मध्ये डिफर दाखवतील, D3 to D6 केस साठी. आणि अशा प्रकारे हे आपण टेट्राहेड्रल स्प्लिटिंग याची पाहत असतो. आता फक्त आपण कलर प्रॉपर्टी राहिलेली आहे. पण जे कॉम्प्लेक्सेस असतात, मोस्ट ऑफ द ट्रान्झिशन मेटल आर कलर्ड कॉम्प्लेक्सेस, ते प्रॉपर्टी पाहू आणि नंतर मग यांच्यावरचे ऑब्जेक्टिव्ह CFSE टेट्राहेड्रल असो किंवा ऑक्टाहेड्रल असो किंवा कलर प्रॉपर्टी असो किंवा मॅग्नेटिक प्रॉपर्टीज असो किंवा अनपेड इलेक्ट्रॉन्स असो. ठीक आहे.